नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अरुण जेटली म्हणतात, टीआरपीच्या मागे न लागता प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करावं. सुरक्षा दलांबरोबर उत्तर काश्मीरात झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद या संघटनेचे 2 अतिरेकी ठार. गोदावरी खोऱ्याप्रमाणे इतर खोऱ्यांचे आराखडे तयार करून जलद गतीनं काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाचं वर्चस्व. अर्ध मॅरेथॉन मात्र कविता राऊतनं जिंकली. आणि मर्यादित षटकांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 268 धावांचं आव्हान. रोहित शर्माचं शतक. राज्यघटनेनं प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य दिलं असलं तरी त्यांनी जबाबदारीने वार्तांकन करावं अशी समज केंद्रीय वित्तमंत्री तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. आज नवी दिल्लीत न्यायमूर्ती जे.एस. वर्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात ते बोलत होते. सध्याच्या बदलत्या आधुनिक जगामध्ये सामाजिक प्रसारमाध्यमांचा वापरही विवेकानं केला पाहिजे असं सांगून जेटली पुढे म्हणाले की निस्पृहपणे बातम्या देऊन स्पर्धेतही टिकून राहणं हे प्रसारमाध्यमांसमोरचं मोठंच आव्हान आहे. टीआरपीच्या मागे लागून खळबळजनक बातम्या देण्याची चढाओढ सध्या वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू असल्याचं दिसतं, पण शेवटी ही वृत्ती देशहिताला घातक असल्यानं प्रसारमाध्यमांनी त्याबाबत जागरूक राहणं आवश्यक आहे असंही जेटली यावेळी म्हणाले. उत्तर काश्मीरमध्ये सोपोर इथं सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये 2 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. हे दहशतवादी जैश ए मोहम्मद या संघटनेचे असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. श्रीनगरमधल्या सईदपुरा गावामध्ये काही अतिरेकी लपून बसल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यांनी या गावाला वेढा घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये अखेर 2 दहशतवादी ठार झाले. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपानं अजून आपला उमेदवार निश्चित केलेला नाही. याबाबतचा निर्णय संसदीय मंडळ घेईल असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत पीटीआयशी बोलत होते. भाजपामध्ये नुकत्याच दाखल झालेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होतील अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये असली तरी राजनाथ सिंह यांनी तिला दुजोरा दिलेला नाही. पक्ष काही वेळा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो तर काही वेळा करत नाही असं ते म्हणाले. येत्या 7 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपाच्या संसदीय मंडळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह आणखी 8 सदस्य आहेत. साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाजवी आणि लाभदायी मूल्य अर्थात एफआरपी देण्यासंदर्भात येत्या 21 जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलंय. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काल अरुण जेटली तसंच केंद्रीय अन्न, सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं अरुण जेटली यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. वाजवी आणि लाभदायी मूल्याबद्दल येत्या 21 जानेवारीपूर्वी निर्णय घेण्याचं तसंच महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन जेटली यांनी दिल्याची माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली. भाव आणि उत्पादन खर्चात तफावत आहे, त्यामुळे कारखान्यांच्या कर्जाची पुनर्रचना करावी तसंच इतर मागण्या यावेळी शिष्टमंडळानं केंद्र शासनाकडे सादर केल्या. साखर कारखानदारीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 2015-16 हे वर्ष केंद्र सरकारनं जलक्रांती वर्ष म्हणून साजरं करायचं जाहीर केलंय. केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी काल ही घोषणा केली आहे. भारतातील जलसंपदा क्षेत्राचा विकास करण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नद्यांची आंतरजोडणी हाती घेण्यात येईल असं उमा भारती म्हणाल्या. देशात उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी नदीजोड प्रकल्पावर वेगानं काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. गंगा नदी सफाईसाठी विशेष योजना हाती घेण्यात येणार आहे. या नदीत सोडले जाणारे 114 सांडपाण्याचे नाले बंद केले जातील.
ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीसह अनेक देशांनी भारतातील जलसंवर्धनाकरता सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही उमा भारती यांनी सांगितलं. गोदावरी खोरे एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखड्याप्रमाणे राज्यातल्या इतर खोऱ्यांचे आराखडे तयार करून प्रलंबित कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. गोदावरी खोरे एकात्मिक राज्य जलसंपत्ती आराखड्याबाबत MSRDCच्या वांद्रे इथल्या कार्यालयात झालेल्या राज्य जल परिषदेच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. घरगुती आणि औद्योगिक बाबींसाठी होणारा पाण्याचा वापर, जलसंधारण, जलविज्ञान आदी गोष्टींची माहिती मुख्य सचिवांनी पाठपुरावा करून तात्काळ प्राप्त करून घ्यावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रलंबित कामं प्राधिकरणानं तज्ज्ञांच्या मदतीनं त्वरित पूर्ण करावीत, अन्य खोऱ्यांचा आराखडा तयार करावा आणि कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं बंधन घालणारी तरतूद नियमांमध्ये करून घ्यावी असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की पाणी वाटपाबाबतची निर्णय प्रक्रिया उचित असेल तर उच्च न्यायालयाकडे दाद मागावी लागणार नाही. खोरेनिहाय प्रकल्प अधिकारी नेमल्यास हा प्रश्न उद्भवणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भामध्ये खनिज आणि नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु त्याचा सुयोग्य वापर न झाल्यानं विदर्भाचा विकास होऊ शकला नाही. या संपत्तीचा यथायोग्य वापर केल्यास विदर्भाच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी व्यक्त केलाय. नागपूर इथं काल मँगनीज ओर इंडिया लिमिटेडच्या व्हर्टिकल शाफ्टचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या व्हर्टिकल शाफ्टमुळे मँगनीज उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि ते 50,000 टनावरून 1,00,000 टनापर्यंत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. विदर्भामध्ये रोजगाराच्याही संधी उपलब्ध होईल असंही तोमर यावेळी म्हणाले. विदर्भातल्या मँगनीजजन्य पट्ट्याचा आढावा घेऊन तो संपूर्ण पट्टा मँगनीज ओर इंडिया लिमिटेडसाठी आरक्षित करणार असल्याचं आश्वासनही तोमर यांनी यावेळी दिलं. रोजगार भी बढ़ेगा और इस क्षेत्र के लोगों के जीवन स्तर में बदलाव आएगा, यह मैं विश्वासपूर्वक आप सबसे इस अवसर पर कह सकता हूं. हमारे प्रधानमंत्री जी ने मेक इन इंडिया के लिए देशवासियों का भी आह्वान किया है और दुनिया में बसे भारतीयों का भी आह्वान किया है. मेक इन इंडिया में भाग लेने के लिए, योगदान दर्ज कराने के लिए बाहर से भारतीय आएंगे तब आएंगे, लेकिन निश्चित रूप से जो भारत में निवास करने वाले लोग हैं, भारत में काम करने वाली कंपनियां हैं, उनको मेक इन इंडिया का काम आज ही प्रारंभ कर देना चाहिए. ऐसा मैं इस अवसर पर अपने सभी अधिकारीगणों को कहना चाहता हूं. या कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूक, रस्ते आणि जहाज मंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. विदर्भामध्ये अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी खाणी निर्माण करण्याची गरज असून खाणीतून निर्माण होणाऱ्या मँगनीजवर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले. परसोडा परिसरातल्या खाणींचं काम येत्या 3 महिन्यात सुरू करणार असून खापा इथल्या नवीन खाणीचं कामही 1 वर्षात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. हमें ये ढूंढना होगा कि हमारे क्षेत्र में नए रोजगार कैसे होंगे, और नए रोजगार उसी समय हो सकते हैं कोई उद्योग शुरू होगा, कोई माइन शुरू होगी, कोई कैपिटल इन्वेस्टमेंट आएगी, उसके कारण हजारों लोगों को रोजगार मिल सकता है. विदर्भामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं विविध विकास कामं करणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. देशभरामध्ये आज पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाते. 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओची लस पाजावी असं आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आलंय. 2011 पासून राज्यात तर 2012 पासून देशात कुठेही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. जानेवारी 2014 मध्ये पोलिओ निर्मूलनाचं प्रमाणपत्रही देशाला मिळालंय. मात्र शेजारच्या आणि इतर काही देशांमधून पोलिओचे रुग्ण स्थलांतरित होण्याची शक्यता लक्षात घेऊन आजची मोहीम राबवली जाते. बाजारपेठा, प्रार्थनास्थळं, बस आणि रेल्वे स्थानकं, जत्रा, धार्मिक यात्रा अशा गजबजलेल्या ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींनी बालकांना पोलिओची लस देऊन या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. हे लसीकरण सोपं व्हावं म्हणून अनेक ठिकाणी पोलिओ केंद्र उभारण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. एकूण 46,630 बालकांना पोलिओची लस देण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये 919 केंद्र आणि 2,000 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
अमरावतीतही पोलिओ डोस देण्याकरता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यामध्ये 2,51,184 बालकांना ही लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं हलकं लढाऊ विमान तेजस भारतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये काल दाखल झालं. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी बंगळुरू इथं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप रहा यांना संबंधित कागदपत्र सुपूर्द केली. काल या विमानाला दुसरी कार्यान्वयन परवानगी देण्यात आली. त्यानुसार हे विमान सर्व प्रकारच्या हवामानामध्ये उड्डाण करायला सक्षम असल्याचं प्रमाणित करण्यात आलंय. या प्रकल्पाला 1983 साली परवानगी मिळाली होती. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तेजसची निर्मिती केली आहे. शाळेतल्या विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये सैनिक व्हावं या उद्देशानं काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जकेकुरवाडी या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी एक माहिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुरक्षा दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी सैनिकांचं गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागतही केलं. सैनिकांनी आपल्या सैन्यातला अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी सांगितला. सैन्यामध्ये भरती होण्यासाठी काय करावं लागतं याची माहितीही विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीची गीतं गायली आणि अनेक देशभक्तीपर घोषणाही दिल्या. आम्ही सेनेमध्ये भरती होऊ शकतो व त्याचबरोबर त्यांनी जे कठोर परिश्रम केले आहेत तेच आम्ही देखील करू शकतो याचा आम्हाला ध्यास आहे. आमच्या शाळेत सैनिक आलेले आहेत. त्यांच्याकडून आम्हाला जे काही शिकायला भेटले ते आम्ही शिकून घेतले. आम्हाला बी त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते. आरोग्यम धनसंपदा या उक्तीला साजेसा रुग्णांना हितकारक असा निर्णय राज्य शासनानं नुकताच घेतलाय. पाहूया त्याविषयीचा हा वृत्तांत. आजारपणामुळे उद्विग्न झालेला रुग्ण सातत्यानं वाढत चाललेल्या औषधांच्या किमतीनं अधिकच बेजार होतो. शारीरिक दुखण्याबरोबर मानसिक दुखणंही त्याला सुरू होतं. रुग्णांची हीच दुखरी नस राज्य सरकारनं ओळखली आणि 1 जानेवारीपासून डॉक्टरांनी आपल्या प्रिस्क्रिप्शनवर जेनेरिक औषधांचीही माहिती द्यावी असा निर्णय राज्य सरकारनं घेतला. यामुळे रुग्णांना आता महागड्या औषधांना पर्याय निर्माण झालाय. शिवाय जेनेरिक औषधं इतर औषधांच्या तुलनेत कुठेही सहज उपलब्ध होत असल्यानं औषधांसाठी रुग्णांना करावी लागणारी पायपीटही थांबणार आहे. हा निर्णय गरीब जनतेच्या व औषध विक्रेत्यांच्या दोघांच्याही हिताचा आहे. यामध्ये औषध विक्रेत्याला कमी भांडवलात चांगली सुविधा देता येईल व गरीब जनतेला जागच्या जागी आणण्या व नेण्याचा खर्च न लागता औषधे उपलब्ध होतील. जेनेरिक औषध हे इतर औषधाच्या तुलनेत किमतीने फार कमी असून इतर औषधाप्रमाणे गुणकारी औषध आहे आणि हा निर्णय सुद्धा चांगला आहे. परंतु डॉक्टरांनी त्या औषध लिहिताना कंपल्सरी ते दिलंच पाहिजे. याबाबत शासनाने त्याची अंमलबजावणी तेवढीच कठोरपणे करावी जेणेकरून रुग्णाचा आर्थिक फायदा होईल. शासनाच्या या स्तुत्य अशा निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशीच अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. माण तालुक्याला दुष्काळ नवा नाही. 2011 पासून 2013 पर्यंत अजिबात पाऊस न झालेल्या माण तालुक्यातल्या 23 गावात मात्र 1500 एकर जमीन बागायत झाली आहे आणि जानेवारी महिना उजाडला असला तरी इथल्या विहिरी पाण्यानं भरून वाहत आहेत. माण तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाची मदत न घेता अहोरात्र काम करून ठोस उपाययोजना आखली आहे म्हसवडच्या चेतना सिन्हा आणि विजय सिन्हा यांनी. म्हसवडच्या माणदेशी फाउंडेशनने स्वखर्चाने आणि अमेरिकेच्या HSBC या सामाजिक संस्थेच्या मदतीने माणमध्ये 52 कोटी लिटर साठपक क्षमतेचे 1,80,00,000 रुपये किमतीचे 5 सिमेंट बंधारे उभे केले आहेत. या माणदेशी बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा नुकताच अमेरिकेचे HSBCचे अध्यक्ष स्टुअर्ट मिलने आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला.
या बंधाऱ्याच्या माध्यमातून 23 दुष्काळी गावं कायमची बागायती झाली आहेत. बंधारे तर बांधायचे, पण मोठे बंधारे बांधायचे. तुम्हाला आता हे दिसत असेल की हा जो बंधारा आहे, असे आम्ही ओळीने 5 बंधारे बांधलेले आहेत. का तर एका बंधाऱ्यातनं पाणी जाऊन दुसऱ्या बंधाऱ्यात भरावं, दुसऱ्या बंधाऱ्यातनं तिसऱ्या बंधाऱ्यावर. असं जर पाणीला थांबवलं तर ते जमिनीमध्ये पाणी झिरपणार. भारत देशात धमक आहे, दम आहे, नाही असं नाही. म्हणजे आपण म्हणतो ना मेक इन इंडिया आपण करूया, ती होऊ शकतं. फक्त 2 गोष्टी लागतात, एक जिद्द आणि चिकाटी. लोक येतात, सपोर्ट करतात. वाहून जाणारं पाणी अडवल्यामुळे हा परिसर हिरवागार झाला आहे. इथं ही अवस्था फार बिकट होती पाण्याची, कांज्याची. तर ह्यो मानदेशी फाउंडेशनने हाती कारभार घेतल्यावर ना ही पद्धतशीर बघा, वळीनं शेवटपर्यंत 4-5 बंधारं तिने वड्यावर बांधलं तर ना, तर पाण्याचं टेन्शन हे आमचं पाक संपून गेले. जन्मापासून दुष्काळ पाहिलेला शेतकरी आपल्याच बागायती जमिनी आणि पाणी पाहून आनंदला आहे. विशेष मुलांना खेळांमध्ये प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईमध्ये आज मिनी ऑलिम्पिक तसंच इतर खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये विशेष मुलांसाठी 100 मीटर धावणं, लांब उडी, गोळाफेक तसंच इतरही खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विविध प्रकारे सामाजिक संदेशही देण्यात आले. या स्पर्धेत मुंबईतल्या 29 शाळांनी सहभाग घेतला होता. विजयी झालेल्या स्पर्धकांचं सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आलं. लायन्स क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट या संस्थेनं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्वस्त धान्य दुकानात आलेल्या मालाची माहिती मेसेजद्वारे मिळाल्यास वितरण प्रणालीमधले गैरप्रकार थांबतील अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ऑनलाईन बायोमेट्रिक रेशन प्रणालीचा शुभारंभ काल अजित पवार यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरकारला लोकांचे प्रश्न सोडवण्यात यश येताना दिसत नसल्याचा टोला पवार यांनी युती सरकारला लगावला. ही योजना राबवणारा वाळवा हा राज्यातला पहिला तालुका आहे. ही आवडते मज मनापासून शाळा हे बोल रायगड जिल्ह्यातल्या तोंडसुरे जिल्हा परिषदेतल्या शाळेतले विद्यार्थी अभिमानानं म्हणतात. विविध उपक्रमांच्या मतीनं शिक्षण देणाऱ्या या शाळेला ISOचं प्रमाणपत्र मिळालंय. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळालेली कोकणातली ही पहिलीच शाळा ठरली आहे. रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातल्या तोंडसुरे गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा. या शाळेला ISO प्रमाणपत्र मिळालं. ते ग्रामस्थांमुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, ग्रंथालय यासारख्या महत्त्वाच्या सोयी सुविधा शाळेला मिळाव्यात यासाठी ग्रामस्थांनीच ही शाळा जणू दत्तक घेतली. हे जे सर्व वैभव उभं राहिलंय याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे ग्रामस्थ मंडळी की ज्यांनी आम्हाला सतत हाक दिलेली आहे. जर आपण समोरचा क्रीडांगण बघाल किंवा सुशोभित केलेली बाग बघाल तर यासाठी श्रमदान हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि वेळोवेळी श्रमदान पूर्ण गावाने आम्हाला दिलेलं आहे. तरीसुद्धा मुलांची शैक्षणिक प्रगती झाली त्याच्यामुळे गाव आमच्या शाळेजवळ एकत्र येऊन शाळेकडे आकर्षला गेला आणि त्यातून मग शाळेसाठी असणारी मदत, आमच्या भौतिक सुविधा त्या आम्ही पूर्ण करत गेलो. खूप लोकांची मेहनत आहे, नियोजन आहे, प्रशासन आहे. या सगळ्यांचं एकत्रीकरणातून शाळा, समाज यांच्यातली दरी दूर झाली आणि त्यामुळे हे यश आम्हाला साध्य झालेलं आहे. यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता खूप चांगल्या दर्जाची आहे आणि म्हणून मग बाह्यांग विकसित करायला फारसा वेळ लागला नाही. अंतरंग मजबूत असल्यामुळे बाह्यांगावरती सुद्धा तेवढ्याच प्रकारे, तेवढ्याच पद्धतीनं आणि सर्वांगीण पद्धतीनं काम करता आलं. अगदी NGOंचा सहभाग सुद्धा त्यामध्ये आम्हाला मिळालेला आहे. तोंडसुरे जिल्हा परिषदेची शाळा ISO प्रमाणपत्र प्राप्त कोकणातली पहिली शाळा ठरली आहे. आता अनेक जण या शाळेला भेट देत आहेत आणि तिच्यासारखाच इतरही शाळांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रदेशाच्या 17व्या त्रैवार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन आज नागपुरात झालं.
औद्योगिक एककांमध्ये सुधारणा घडवून कामगारांचा काम करण्याचा अधिकार सुनिश्चित व्हावा, कुशल आणि अकुशल अशा सर्व कामगारांना रोजगार मिळावा, सरकारनं परदेशी गुंतवणुकीला थारा देऊ नये अशा अनेक मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. हे अधिवेशन 2 दिवस चालेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी इथं 6व्या राज्यव्यापी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत. ज्येष्ठ लेखक डॉक्टर सुनीलकुमार लवाटे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनामागील भूमिका आणि प्रेरणा आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची असल्याचं लवटे यांनी यावेळी सांगितलं. कष्टकरी आणि तळागाळातल्या जातीच्या वेदना अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांनी निर्माण केलेल्या प्रगतिशील साहित्याच्या धाग्याशी जोडून शोषित आणि वंचितांचा आवाज मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचवणं हा या संमेलनामागचा उद्देश आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 6व्या मराठवाडा लेखिका संमेलनाला काल सुरुवात झाली आहे. ग्रंथ दिंडीनं या 2 दिवसांच्या संमेलनाला प्रारंभ झाला. या दिंडीमध्ये विविध शाळांतले विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. जेव्हा स्त्रीला समाजामध्ये मोकळीक मिळेल आणि तिला व्यक्ती म्हणून जगता येईल तेव्हाच तिचं उत्थान होईल असं संमेलनाध्यक्ष डॉक्टर छाया महाजन यांनी दूरदर्शनला सांगितलं. 2 दिवसांच्या या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलनं, प्रकट मुलाखती, अनुभव कथन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिका आणि साहित्य जल्लोष संस्था यांच्या वतीनं साहित्य जल्लोष या साहित्यिक आणि सांस्कृतिक सुसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर दूरदर्शनचे माजी निर्माते रविराज गंधे यांनी जाधव यांची मुलाखत घेतली. त्यानंतर सुंदर जीवन आणि संतांचा भागवत धर्म ते भारतीय राज्यघटना या 2 पुस्तकांचं प्रकाशनही जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. वसई तालुक्यातल्या विविध ग्रंथालयांना वसई विरार महापालिका देत असलेल्या अनुदानाचं वाटपही यावेळी करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये कवी संमेलन, बदलता मराठी सिनेमा या विषयावरती चर्चासत्र आणि गीतयात्रा हा स्मिता पाटील आणि नूतन या अभिनेत्रीवरील चित्रित गाण्यांचा कार्यक्रमही होणार आहे. देशातलं संशोधन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवं. गुणवान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला तसंच त्यांच्या संशोधनाला वाव मिळण्यासाठी विशिष्ट योजना हवी असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर शिवराम भोजे यांनी व्यक्त केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातल्या आंबव इथं आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं भोजे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. धोका पत्करावा लागला तरी चालेल, पण अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध करू नका असंही ते यावेळी म्हणाले. हे प्रदर्शन 21 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातली प्रथम 3 आलेली प्रदर्शनं मांडण्यात आली आहेत. त्यामध्ये 424 प्रतिकृतींचा समावेश आहे. महागामी संगीत अकादमीच्या 5व्या शारंगदेव संगीत महोत्सवाला औरंगाबाद इथं काल सुरुवात झाली. भोपाळच्या ध्रुपद संस्थानच्या अखिलेश गुंदे यांच्या पखवाज वादनानं या महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी गुरु कुमुदिनी लखिया यांना मान्यवरांच्या हस्ते शारंगदेव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये ओडिसी, कथ्थक, यक्षगान, मोहिनीअट्टम यासारखे विविध कला प्रकार सादर होणार आहेत. 13व्या शतकातील कला अभ्यासक आणि संगीत रचनाकार शारंगदेव यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी दरवर्षी या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. आणि आता क्रीडाविषयक बातम्या. धावपटूंच्या जगतामध्ये मानाचं स्थान असलेली मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आज मुंबईमध्ये रंगली. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मुंबईत सीएसटी इथं सकाळी 7:20 तर 9:15 वाजता ड्रीम रन गटातल्या मॅरेथॉन स्पर्धेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. इथिओपिया आणि केनियाच्या धावपटूंनी यंदाही आपलं वर्चस्व कायम राखलंय.
पूर्ण मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये इथिओपियाच्या दिनकेश मेकाश हिनं प्रथम क्रमांक पटकावला, तर पूर्ण मॅरेथॉनच्या पुरुष गटातही इथिओपिया आणि केनियाचंच वर्चस्व होतं. या गटामध्ये इथिओपियाच्या तेस्फाय अबेरा यानं प्रथम क्रमांक पटकावला. महिलांसाठीच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कविता राऊत हिनं प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली. स्पर्धेतल्या विजेत्यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. विविध गटात विभागलेल्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास 40,000 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. हा सोहळा अनुभवण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. करू शकतोय टायमिंग अलंकार पासून तिथपर्यंत आणि हे आमच्यासाठी काय नाही, हे सगळ्यांना एक मजा यावा म्हणून आम्ही नरेंद्र मोदीजींचा स्वच्छ भारत आणि स्वराज्याबरोबर सुराज्य यावं याकरता आम्ही हा केलेला आहे. आणि यानंतर बातमी क्रिकेटची. मेलबर्न इथं सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 268 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. रोहित शर्मानं सर्वाधिक 138 धावा केल्या, तर त्या खालोखाल सुरेश रैना यानं 51 धावा करत भारतीय संघाला बळकटी दिली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 122 धावा झाल्या आहेत. आणि आता एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. अरुण जेटली म्हणतात, टीआरपीच्या मागे न लागता प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वार्तांकन करावं. सुरक्षा दलांबरोबर उत्तर काश्मीरात झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद या संघटनेचे 2 अतिरेकी ठार. गोदावरी खोऱ्याप्रमाणे इतर खोऱ्यांचे आराखडे तयार करून जलद गतीनं काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाचं वर्चस्व. अर्ध मॅरेथॉन मात्र कविता राऊतनं जिंकली. आणि मर्यादित षटकांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 268 धावांचं आव्हान. रोहित शर्माचं शतक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.